उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण. लेखक डॉक्टर वी.रा. आपटे. अभिवाचन दीप्ती थोरात. नमस्कार श्रोते हो, मी दीप्ती थोरात. आपण ऐकत आहात डॉक्टर वी.रा. आपटे लिखित उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण या ग्रंथातील ईशावास्य उपनिषदानंतर आपल्यासमोर येत आहे केनोपनिषद. केनोपनिषदामधील प्रथम खंडातील पहिला भाग, पान क्रमांक 64. चला तर माझ्या समवेत या श्राव्य प्रवासाला. ओम केनेषितं पतति प्रेषितं मनः केन प्राण प्रथम प्रैतियुक्तः केनेषितां वाचमिमां वदन्ति चक्षुश्रोत्रं क उदेवो युनक्ति. मन विषयाकडे कोण पाठविते? प्रथम जोडलेला प्राण कोणाच्या इच्छेने निघून जातो? कोणाच्या इच्छेने वाचा बोलते? डोळे कान कोणाच्या इच्छेने कार्य करतात? असा अर्थ या मंत्राचा आहे. बोलविताधनी वेगळाची. या उपनिषदाला नाव नाही. सुरुवात केन शब्दाने झाली म्हणून केनोपनिषद म्हणावयाचे. ईशाने सुरुवात झाली म्हणून ईशावास्योपनिषद. ही एक वृत्ती आहे. ना लेखकाचा पत्ता, ना काळ ठरविता येत, ना उपनिषदाचे नाव. विषयाचा आशय महान म्हणून येथे स्पर्श होताच सारे गळून पडते. निखळ ज्ञान उरते. म्हणून काल, कर्ता, नाव, गाव सारे गौण ठरते. प्रश्नांनी या उपनिषदाला सुरुवात झाली आहे. खरे पाहता आजच्या विज्ञानापुढे हेच प्रश्न अनुत्तरित आहेत. मेंदू हे साऱ्या प्रश्नांचे उत्तर नाही. कारण मेंदू नसलेले कितीतरी कीटक प्राणी विचार करतात, बोलतात, ऐकतात, वास घेतात. मग वाचेला कोण बोलविते? तुकाराम महाराज म्हणतात, बोलविता धनी वेगळाची, कायम्या पामरे बोलावी उत्तरे, परी विश्वंभरे बोलविले. इंद्रिये ही मनापासून निर्माण झाली, त्यांच्या कार्यावर नियंत्रण असलेच तर मनाचे. पण मनाला या विषयाकडे कोण पाठवितो? हा मूलभूत प्रश्न आहे. अध्यात्माने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. उपनिषदे लिहावीत हा विचार मनात कसा आला? मन फक्त विषयावर मनन करते. बुद्धी निर्णय घेते, पण मनन करावयास मनाला कुणी भाग पाडले? त्याचे उत्तर तुकाराम महाराज विश्वंभर म्हणतात. हा देहामध्ये असलेला आत्माच होय. आत्माच मनाला एखाद्या विषयावर मनन करावयास लावतो. बुद्धीला निर्णय घ्यावयास लावतो. त्याप्रमाणे आत्म्याचे अस्तित्व कार्यामुळे इतर इंद्रिये कार्य करतात. कार्य करण्याचे स्वातंत्र्य आत्मा देतो. आत्म्याचे अस्तित्व कार्यामुळे. प्राणामुळे देहाला सजीवता आहे, नाही तर शुष्क काष्ठच. ज्यावेळी तो देह प्राणाला कार्य करावयास निरुपयोगी ठरतो, रोगजर्जरतेमुळे, वार्धक्यामुळे, अकार्यक्षमतेमुळे असेल, त्यावेळी प्राणाला आत्माच तो देह सोडावयास लावतो व नवा देह धारण करणे भाग पडते. तेही आत्माच करतो. तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाती नवानि देही. गीता. आत्मा वाक इंद्रिय कार्य प्रवृत्त करतो. तो बोलावयास शिकवितो.
पहिले शब्द आत्म्याचेच असतात. हाक मारली असता ओ देतो तो शब्द वा अक्षर आत्म्याचेच. येथेच आत्म्याचा परिचय होतो. शरीराला अचानक जखम झाली, कापले, तर ओय हा शब्द आत्म्याचाच. ओय होईपर्यंत जेवल्यावर आत्म्याची तृप्तता होते. एक ओय वेदनेचा, एक ओय तृप्ततेचा. फुफ्फुसात कफ झाल्याने निर्माण झालेला शब्द ख अधिक ओ अधिक कला खोकला. फुफ्फुसातून आलेला आत्म्याचा नादयुक्त स्वर म्हणजे खोकला हाही देहाबरोबरच भोगलेल्या वेदनेचा. आता ओवाळणी हा शब्द पहा. ओ अधिक ज्वलन. निरांजन प्रज्वलित करून भाऊबीजेस वा अन्य प्रसंगी ओवाळतात. हा आत्म्याचाच सत्कार होय. प्रकाशाने प्रकाशाची पूजा. आत्म्याचे ज्वलनकार्य प्राणकार्य संथपणे चालावे, अधिक वर्षे सुखाने व्हावे अशा सदिच्छेने निरांजन लामण दिवा करून देव कापसाच्या वाती स्नेहाने प्रज्वलित करतात व वर्तुळाकार फिरवितात. याला ओवाळणे म्हणतात. ही गती उजवीकडून डावीकडे नेतात. हीच नैसर्गिक सर्व ग्रहांची फिरण्याची दिशा आहे. या विरुद्ध जाणे म्हणजे व्यत्यय येणे होय. या विवरणावरून निरनिराळ्या इंद्रियांना व संस्थांना कार्य करावयास हा आत्मा कसा कारण आहे ते कळते. सर्व इंद्रियांशी या आत्म्याचा कार्याचे दृष्टीने संबंध आहे. डोळ्यातून पाणी येणे, गळा दाटून येणे, शब्द स्वरयंत्रातून न निघणे, शरीर कापणे, अचानक मलमूत्र विसर्जन होणे हे आत्म्याचे कार्य व्यत्ययाने होत असल्याचे कळून येते. यावरून या सर्व इंद्रियांमागे डोळा, कान, घ्राणेंद्रिये, त्वक किंवा पचन, श्वसन, अभिसरण, विसर्जन आदी संस्था कार्यप्रवृत्त करणे हे आत्माच करतो. शरीराचा सर्वच समतोल तो सांभाळतो. यावरून निश्चितपणे असे म्हणता येईल. नुसते आत्म्याचे अस्तित्व यांनी कळत नाही, तर त्याचे शासनच सर्व इंद्रियांमागे असल्याचे जाणवते. म्हणून या मंत्रात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तरी आत्मा या विचारातच शोधावी लागतील. एखाद्या इंद्रियाला वैगुण्य आले तर दुसऱ्या इंद्रियाकडून ते कार्य थोड्याफार प्रमाणात आत्मा घडवून आणतो. प्रत्यक्ष बघून दिशा समजते, पण डोळे बिघडतात त्यावेळी कानातील लॅब्रिंथ दिशांचे दिग्दर्शन करू शकते. आवाज, वास यावरूनही दिशा कळतात. लोकांच्या येण्या जाण्यातील साहचर्यामुळे अडथळ्याचे ज्ञान आंधळ्यांना होते. त्या इंद्रियाची शक्ती आत्मा दुसऱ्यांना देतो. श्रोतस्य श्रोत्रं मनसो मनो यत् वाचोह वाचं स उप्राणस्य प्राणः. चक्षुषश्चेक्षुरतिमुच्य धीराः प्रेत्यास्माल्लोकादमृता भवन्ति. इंद्रियाचे अस्तित्व आत्म्यामुळे. कानाचा कान, मनाचे मन, वाचेची जी खरी वाचा तीच खरोखर प्राणाचा प्राण, डोळ्याचा डोळा आहे. ज्ञानी स्वतःला मोकळे करून लोकातून महाप्रयाण करून अमृत होतात असा या मंत्राचा अर्थ आहे.
कानांचा कान, कानांचे कार्य ऐकणे, हे ऐकणे ज्या गुणामुळे शक्य होते तो कानांचा कान होय. मनाला मनपणा ज्या गुणामुळे आला ते मनाचे मन होय. तसेच वाचेला बोलण्यास ज्या कोणी प्रवृत्त केले ती वाचेची वाचा म्हटली पाहिजे. हे सारे आत्म्याचेच कर्तृत्व होय. प्राणाला प्राणकार्य करण्यासाठी कोणी उद्युक्त केले व नेत्राला पाहणे कोणी शिकवले तर त्याचेही उत्तर आत्माच आहे. हा आत्मा जर शरीरातून निघून गेला तर वरील सर्व इंद्रिये असून नसल्यासारखी होत. मनुष्य मृत झाला की सारी इंद्रिये जेथल्या तेथेच असतात. त्यांची मेंदूशी असावीत तशीच सूत्रे निगडीत असतात. पण त्या इंद्रियांची कार्ये अतप्पर होणार नसतात. कारण त्या देहात आत्म्याचा आविष्कार अस्तित्व नसते. म्हणून आत्मा आपल्यास दिसो वा ना दिसो त्याचा परिचय या इंद्रियांच्या कार्यावरून होतो. वीज जाते तेव्हा पंखा, ट्यूब्स व इतर विजेची उपकरणे बंद पडतात. त्यामुळे वीज नसल्याची जाणीव निर्माण होते. मृत शरीरात आत्मा नसल्याची जाणीव इतरांना इंद्रियांच्या थांबलेल्या कार्यावरून होते. यावरूनच इंद्रियाच्या कार्यामागे जेव्हा ते कार्य सुरू असते त्यावेळी आत्म्याच्या अस्तित्वाचा परिचय येतो. डोळ्यांनी बघतो ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाखतो मधुरही वाचे आम्ही बोलतो, हातानी बहुसाल काम करीतो, विश्रांतीही घ्यावया, घेतो झोप सुखे फिरून उठतो, ही ईश्वराची दया. या सर्व इंद्रियांच्या कार्यामागे ईश्वर म्हणजे आत्म्याचे शासन आहे यात शंकाच नाही. म्हणून तो कानाचा कान, मनाचे मन, वाचेची वाचा, प्राणाचा प्राण व डोळ्याचा डोळा होय. ज्ञानी माणूस हे सारे जाणतो व इंद्रियांच्या व त्याच्या विषयाच्या ताबेदारीतून मोकळा होतो व वासनाच संपलेल्या असल्याने तो मृत्यूनंतर अमृत होतो, ब्रह्मरूप होतो. जसे घडा फुटला की त्यातील हवा इतर हवेत मिळते तसेच येथे शुद्ध तत्व शुद्ध तत्वात मिळते. हीच स्थिती म्हणजे अमृतता होय. पहिला भाग संपला. ओम शांती शांती शांती.